कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून होते। सकाळी 8 वाजल्यापासून टाकाळा इथल्या टी पाटील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली। मतमोजणीसाठी एकूण 600हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। सुरुवातीला पोस्टल मते मोजणीसाठी घेण्यात आली। त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात झाली। एकूण 23 फेऱ्यांमध्ये 16 टेबलवर मतमोजणी करण्यात आली। सुरुवातीपासूनच अंमल महाडिक आघाडीवर होते। 23व्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम ठेवत अंमल महाडिक यांनी सुमारे 17,424 मतांनी विजय मिळवला। महाडिक यांना ईव्हीएमवरील 1,47,044 तर पोस्टलद्वारे 899 अशी एकूण 1,47,943 मते मिळाली। तर ऋतुराज पाटील यांना ईव्हीएमवरील 1,28,913 आणि पोस्टलवरील 1,606 अशी एकूण 1,30,519 मतं मिळाली। तर बहुजन समाज पार्टीचे सुरेश आठवले यांना 955, राष्ट्रवादी समाज पक्षाचे विशाल सरगर यांना 120, आरपीआय आठवले गटाचे विश्वास तरटे यांना 118, अपक्ष उमेदवार गिरीश पाटील यांना 91, माधुरी कांबळे यांना 208, ॲडव्होकेट यश हेडगे पाटील यांना 138, वसंत पाटील यांना 160 आणि सागर कुंभार यांना 530 मतं मिळाली।